तर नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉईंट या युट्यूब चॅनलवर. आतापर्यंतचा हा माझा रिझनिंग वरचा पहिला व्हिडिओ. म्हणलं आतापर्यंत आपण गणित आणि जीकेच घेतलं, कधीतरी पाहू रिझनिंग वगैरे कसं येतं की नाही आपल्याला. आता मग त्याचमुळे थोडंफार रिझनिंगचं तुमच्या समोर प्रदर्शन करण्यासाठी मी आज आलो असं तुम्ही समजू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण रिझनिंग मधला एकदम छान असा चपळ असा टॉपिक निवडलाय आणि त्या टॉपिकचं नाव ते म्हणजे दिशा ज्ञान. काय? दिशा. या दिशा ज्ञानचे 90% प्रश्न येणारे एकदम सोपे असतात. प्रत्येकाला ज्याला डोकं असतं किंवा ज्याला दिशा समजतात त्या प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला याचं उत्तर सोडवता मात्र येतं. बरोबर. पण याच्यातल्या काही बेसिक कन्सेप्ट आहे, जसं की याच्याचे साधारण प्रश्न तुम्हाला येतात, पण काही महत्वाचे जे वेगवेगळे प्रकार, जसं की काटकोनातलं 180 अंश, बरोबर, त्याच्यानंतर सूर्याच्या दिशेने, सूर्याच्या विरुद्ध दिशेने, त्याच्यानंतर ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात त्या मी या काही 16 ते 17 क्वेश्चन मध्ये तुमच्यासोबत डिस्कस करेल, जेणेकरून दिशा ज्ञानवर येणाऱ्या प्रत्येक टाईपचा प्रश्न तुमचा एकदम सहजासहजी सॉल्व्ह होईल. म्हणजे ठीक आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण बघू घेऊ काहीतरी या दिशा ज्ञान टॉपिक बद्दल. तर दिशा, ज्याला की इंग्रजीमध्ये आपण म्हणतो डायरेक्शन, बरोबर, डायरेक्शन्स. दिशा म्हणजेच काय की अशी गोष्ट जी तुम्हाला कोणत्या तरी बाजूला जाण्यासाठी दर्शवते, की ठीक आहे. आता आधीपासूनच काय होतं की एक सर्वात आधी आपल्याला हुकायंत्र नावाची गोष्ट माहिती होती. जर तुम्हाला कोणतीही गोष्ट शोधायची असेल तर इकडे जाय, तिकडे जाय, इकडे जाय आणि तिकडे जाय शब्दाचा अर्थ कोणाला समजतो का? नाही. मग इकडे जाय म्हणजे किंवा पूर्वेले जाय, तिकडे जाय म्हणजे ते जाय, जसं की चुल्यात जाय, बरोबर, एक डायरेक्शन भेटते की चुल्यात तुला जायचंय, बरोबर. पण इकडे जाय तिकडे जाय दोन शब्दात तुला डायरेक्शन भेटते का? नाही. बरोबर आहे ना. चुल्यात जाय कसं डायरेक्ट चुल्यात जातोय तू, बरोबर आहे ना. पण इकडे जाय तिकडे जाय मग डायरेक्शन आहे का? नाही. मग या इकडे आणि तिकडे जाय या शब्दासाठी नेमकं इकडे आणि कुकडे, त्याच्यासाठी आपण काय केलं, दिशा या 4 दिशांचा शोध लावला. मग दिशांचा शोध लावला. मग पहिल्यांदा माणूस सरळ चालवत होता, बरोबर. मग सरळ चालवत होता म्हणून सरळ 4 दिशांचा शोध लागला. सरळ 4 दिशा कोणकोणत्या? मग पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. सरळ जाणारे लोक होते, ज्याला साधे सभ्य आणि सरळ लोक होते, की जे सरळ सरळ जात होते, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. पण लोक, तुम्हाला माहिती, लोकांचा गुणधर्म आहे तिरपं चालल्याशिवाय जमत नाही. मग काहीच आगाऊ लोक हे थोडे तिरपे चालायला लागले, बरोबर. काही आगाऊ लोक थोडेफार तिरपे चालायला लागले आणि ते तिरपे चालायला लागल्यामुळे आपल्याला तिरप्या दिशा पण काढणं पडल्या. मग त्या तिरप्या दिशा म्हणजे आपण त्याला दिशा कोणत्या म्हणतो की उपदिशा. या 4 कोणत्या दिशा झाल्या आपल्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तुम्ही म्हणाल सर या तर आमच्या झाल्या मुख्य दिशा, पण आता तिरपे लोक चालायला लागले त्यासाठी झाल्या मग उपदिशा. मग उपदिशा कोणत्या आहे? तर तुम्ही म्हणाल सर की वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य, बरोबर. आता याला साधं सोपं लहानपणापासूनच इयत्ता 4थी मध्ये जेव्हा मी स्कॉलरशिपचा पेपर दिला तेव्हापासूनच आमच्या मॅडमांनी आम्हाला शिकवलं की वाघ इथे आलाच नाही, कारण काय करणार, पाठच होत नव्हतं हे वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. मग मॅडमांनी तेव्हा शिकवलं की वाघ इथे आलाच नाही. फक्त वाघाला लक्षात ठेवा, वाघ सुरुवातीला कुठे? पूर्व, आपलं पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये. वाघ कुठे आलेला? आधी उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये. आणि इथून जो वाघ सुरू होतो तो वाघ पहिल्यांदा उत्तरेला जातो, मग इथे तो आला का? नाही. आणि आग्नेय आणि नैऋत्यला तो फिरतो. म्हणजे वाघ इथे आलाच नाही. या प्रकारे सर्वांना पाठ करून दिलं जातं. होपसो तुम्हाला पण हे माहित असेल, नसेल माहित तर आपण वाघाच्या द्वारे पाठ करून घेऊ. म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट काय समजली की एकूण दिशा किती आपल्या? मुख्य 4 आणि उप 4, तसे टोटल मिळून झाले आपले 8, बरोबर. आणि कधीही आपण जर दिशा समजायचं म्हणलं की आपली उजवी बाजू ही आपण पूर्व दिशा समजतो आणि त्याच्यानंतर पूर्वच्या शेजारची आपण म्हणतो पश्चिम दिशा, त्याच्यानंतर वरची दिशा आपली असते उत्तर आणि खाली असते आपली दक्षिण. पण ती वरी खाली अशी उभं राहताना नसते का? नाही. तर कोणतीही गोष्ट अशी सपाट भागावर ठेवली असते त्याच्यावर फिरतानाची दिशा असते ती आपण पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असं म्हणतो. ठीक आहे. मग त्याच्यातच काही फाटे फुटतात, त्या फाट्यांमध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या दिशा आपल्याला दिलेल्या आहे. तर मग ईशान्य, वायव्य, आग्नेय आणि नैऋत्य. यांना जर इंग्लिश मध्ये पाहायला भेटलं तर पूर्वला म्हणतात आपण ईस्ट, पश्चिमला म्हणतात वेस्ट, उत्तरला म्हणतात नॉर्थ आणि दक्षिणला म्हणतात साऊथ. आता इंग्रजीमध्ये ह्या दिशा एकदम सोप्या आहेत. जर इथं ईशान्य दिशा आली तर याला म्हणतात नॉर्थ ईस्ट, याला म्हणलं जातं नॉर्थ वेस्ट, याला म्हणलं जातं नॉर्थ साऊथ आणि याला म्हणलं जातं ईस्ट साऊथ. इंग्रजीमध्ये असं नाव आहे त्यांचे.
पण इंग्रजीचं आपलं आधीपासूनच साठगाठ काही जमत नाही, त्याच्यामुळे आपण जल्दी काही पाहू. ठीक आहे, तुमच्यावर दडपण टाकायचं काम मी कदापि करणार नाही, एवढं मोठं पाप घ्यायची माझ्याकडे क्षमता नाही. ठीक आहे, मग त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आपण पहिल्यांदा पाहू की दिशा. बरोबर, मग दिशा तर आपल्याला 8 माहिती झाल्या, पण त्या दिशा पहिल्यांदा पहा, लोक सरळ चालले. सरळ चालले म्हणजे काय, असे जात होते बिचारे, ते इथून डायरेक्टली असे बरोबर फाकले, सरळ असे तिरपेने फाकले ते. बरोबर, मग बरोबर असे फाकले, त्यावर जवळपास किती अंशावर फाकत होते ते, 90 अंशावर. किती अंशावर फाकत होते ते, 90. म्हणजे असा चालला आणि डायरेक्ट असा चालला तो. बरोबर, म्हणजे किती अंशावर फाकला तो, जवळपास 90 अंशावर फाकला. म्हणजेच काय की इथं जर उत्तर आपलं पूर्व दिशा आहे, इथं जर उत्तर आहे, तर या दोघींमध्ये किती अंशाचा कोण तयार झाला, मग 90 अंशाचा कोण तयार झाला. किती अंशाचा कोण झाला यार, 90 अंशाचा. मग जसा यांच्यात 90चा झाला, इथे पण 90चा झाला, मग यांच्यात बी 90चा झाला. बरोबर, आणि इथे पण 90चा झाला, आणि टोटल एवढा भाऊ असा फिरून आला, त्याच्यात किती अंशाचा कोण तयार झाला, मग तुम्ही म्हणाल सर त्याच्यामध्ये झाला 360 अंशाचा कोण तयार झाला. किती अंशाचा कोण तयार झाला, मग त्याच्यात 360 अंशाचा कोण तयार झाला. मग पूर्व, पश्चिम आणि उत्तर दक्षिण या 4 दिशा आपल्या निदर्शनास आल्या. ठीक आहे, मग यांच्यामध्येच काय परत तिरपा आला. मग परत त्याने काय केलं, यांच्यामध्ये फोड पाडली. हा बरोबर यांच्या मध्यातून टाकला, आणि हा इथून यांच्या मधातून टाकला. मग आता पूर्व पासून उत्तर 90 होतं, पण पूर्वच्या मधातच एक फाटा फुटला. मग पूर्वचं 90 आता दोन काय झाले, तुकडे झाले. मग एक हा झाला 45 आणि दुसरा झाला 45. बरोबर, हा इथं 45 आणि हा दुसरा 45. मग परत एक मुख्य आणि एक उपदिशा यांच्यामध्ये किती अंशाचा फरक असतो, मग पहा. पहिलं तर आपल्याला माहिती पाहिजे की मुख्य आणि मुख्य या दोन दिशांमध्ये 90 अंशाचा कोण असतो. किती अंशाचा कोण असतो, 90 अंशाचा. आणि जर तुम्ही पाहायला गेले तर मुख्य व उप यांच्यामध्ये 45 अंशाचा कोण असतो. काय, यांच्यामध्ये 45 अंशाचा कोण असतो. मग त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट पाहू आपण की ऋण आणि धन डिग्री. बरोबर, म्हणजेच काय, ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जेव्हा माणूस चालतो, मग त्याच्यावर प्रश्न येतात. मग त्याच्यावर तुम्ही आपण काय करतो, हा पहिल्यांदा इथं थांबला, हा मग इथून इथं पाकला, मग इथून परत असा आला, मग इथून परत असा गेला, सीधा वाढवा, सीधा उलटा, सीधा उलटा. मग याच्यातच काय होऊन जातं, आपलं उत्तर बी सीधं आणि उलट होऊन जातं. मग त्याच्यामध्ये फक्त एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, जर तो व्यक्ती घड्याळाच्या काट्याच्या, आता घड्याळाचा काटा कुठून कुठे चालतो रे, 12 पासून 1 पर्यंत चालतो असं धरून झालं, जर 12 अडी राहतो आणि 1 इकडे चालतो असं जर धरलं तरी म्हणजे घड्याळाचा काटा कसा फिरतो आपला, असा. आणि त्याच्यानंतर असं घड्याळाचा काटा फिरतो आपला नाही. मग घड्याळाचा काटा कसा फिरतो, आपण त्याला कसं म्हणतो की क्लॉक वाईज, किंवा त्याला आपण मराठीत म्हणतो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आणि जेव्हा तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जातो तेव्हा आपण काय म्हणतो त्याला अँटी क्लॉक वाईज, किंवा त्याला आपण म्हणतो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. मग जेव्हा तुम्हाला प्रश्न येतो की एक व्यक्ती हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंश पूर्वेला वळला, मग जेव्हा तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तेव्हा काय करायचं, अधिक करायचं. आणि जेव्हा तो विरुद्ध दिशेने जाईल तेव्हा काय करायचं, मग ऋण करायचं. आता या प्रश्नात आल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे एकदम चांगलं मी समजावून देईल. ठीक आहे, मग त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा भाग जर म्हणला दिशा ध्यान मधला दिल और जान और धडकन तुम्ही ज्याला म्हणता, तो भाग असतो म्हणजे काटकोन त्रिकोणावर आधारित प्रश्न. म्हणजेच काय की एखादा व्यक्ती आहे विचारा, घरातून भटकलाय आणि तो जवळपास इकडे 5 किलोमीटर, तिकडे 3 किलोमीटर, तिकडे 5 किलोमीटर असा कुठेतरी भटकत फिरलाय. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, त्याला त्या ठिकाणाहून त्याच्या घरी पोहोचवायचंय. म्हणजे सगळ्या गावाचं आपल्याला घेऊन खायचंय. तो बिचारा फिरत जाईल आणि त्याला आपल्याला काय करायचंय की त्याच्या घरापासून आता तो किती अंतरावर आहे. ते जे प्रश्न असतात ते कसे असतात, मग की काटकोन त्रिकोणावर आधारित. कारण ते बी एवढ्या भयान तुम्हाला प्रश्न देताना बरोबर असा फिरून असा, आणि यांच्यात 90 अंशाचा कोण राहतो, आणि एवढं आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स काढणं पडतं. काय शॉर्टेस्ट डिस्टन्स, आपल्या दादांनी पायथागोरसांनी हा सिद्धांत मांडला याचा, आणि आपल्यावर मोठेच उपकार करून ठेवले. त्याच्यामुळे आपल्या हे आता पदरात पडलंय, त्याच्यामुळे वागून तर घेणं पडणारच आहे, त्याला काही आपल्याला दुसरा पर्याय नाही. ठीक आहे, मग याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न कसा आहे, तुम्हाला म्हणे की तो इथून हा 3 गेला, इथून 4 गेला, मग सांगा बरं त्याच्या मेन घरापासून याचं अंतर किती आहे. बरोबर, मग किती अंतर ते सांगणं पडेल, आपल्याला काही पर्याय नाहीये. समजा हा 3 चालला, इथं 4 चालला, मग याच्यासाठी कमीत कमी अंतर शोधण्यासाठी पायथागोरस भाऊने एक सिद्धांत मांडला. मग पायथागोरस भाऊने काय म्हणलं की पहिली बाजू तो चालला, बरोबर,
त्याच्याबरोबर दुसरी बाजू तो चालला, बरोबर, आणि त्याच्यानंतर त्याचा या 2 पॉइंट मधलं अंतर डायरेक्ट शॉर्टकट काढलं, त्याला काय नाव दिलं याने, कर्ण. याला इंग्रजीत म्हटलं जातं हायपोटेनियस. काय म्हटलं जातं त्याला इंग्रजीमध्ये? हायपोटेनियस. मग पहिली बाजूचा त्याने काय केला, वर्ग केला, दुसऱ्या बाजूचा बी काय केला त्याने, वर्ग केला, आणि ह्या दोघींच्या वर्गांची बेरीज कशाच्या बरोबर आली, मग कर्णाच्या वर्गाच्या बरोबर आली. कशाच्या कर्णाच्या बरोबर आली? कर्णाच्या वर्गाच्या बरोबर आली. आणि हे जे 3 संख्या, जसं की समजायचं 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर कितीचा वर्ग येतो पहा बरं. मग 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16 अधिक बरोबर आला तुमचा किती आला, हे 25, आणि 25 कशाच्या बरोबर आहे, मग 5चा वर्ग. म्हणजे त्यांचं काय म्हणजे की 2 बाजूचा 3 आणि 4 असेल तर तिसरी बाजू 100% कर्णाची लांबी किती येते, 5. आणि यालाच काय म्हणलं जातं एक प्रकारे मग त्रिकूट. काय म्हणलं जातं याला? त्रिकूट. आणि याच्यात मी तुम्हाला फक्त मोजून 6 ते 7 त्रिकूट लिहून देतो. याच्या बाहेरचा एकही प्रश्न जाणार नाही. गेला असता मग आपल्याकडे पर्याय नाही, आणि पर्याय नाही मग त्याच्यात काय करायला मिळाले, या दादाचा सिद्धांत मांडणं. पण माझ्या मध्ये तरी जे प्रिव्हियस इयरचे मी सर्व प्रश्न पाहिले त्याच्यामध्ये याच्या बाहेरचा एकही प्रश्न गेलेला नाहीये. पण एखाद्याचं डोकं फिरलं त्याने टाकला तर तरी आपल्याला ही बेसिक पद्धत यायला पाहिजे. ही माझी तुम्हाला नम्र विनंती की तुम्ही शिकून घ्या ही पद्धत. ठीक आहे. मग 3 4 5 नंतर येतो याचाच पाढा परत रिपीट करा. 6 8 आणि 10. नंतर 3 त्रिक 9 12 आणि 15. त्याच्यानंतर 3 चोक 12 3 4 चोक 16 आणि 5 चोक 20. हे तर एवढे पाठ करून घ्या 4. त्याच्यानंतर पुढचा काय पाठ करसान, 5 12 आणि 13. काय पाठ करसान, 5 12 आणि 13. एवढे तुम्ही न पाठ करून घेतले, याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही. आला कधी तुम्ही पर्याय नाही, हे करून घेऊ शकता तुम्ही. पण शक्यतो एवढे जास्त पाठ करा, कारण अजून जास्त लिहून देईल तुमच्या डोक्यावर भार पडेल मित्रांनो, आणि तुम्ही जे करायचं ते बी करणार नाही. ठीक आहे. मग माझ्या मते तुम्ही आता सर्व तयार आहात, पण त्याच्या आधी मला एक गोष्ट तुम्हाला समजवायची. ती म्हणजे काय, ती म्हणजे काय तर सूर्यभाऊ कुठून उगवतो आणि कुठून मावळतो. कुठून उगवतो तो, पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. एवढं तुम्हाला माहिती असेल. पण याच्यामध्ये शिकवायसारखं हे नाही. समजा इथं हा माणूस उभा आहे, मग तुम्हाला म्हणलं की सकाळच्या 8 वाजेच्या वेळेस एखादा व्यक्ती हा एखाद्या ठिकाणी उभा आहे, बरोबर, तर त्याची सावली कोणत्या दिशेला पडेल. मग इथं तुम्हाला सीबीआयचा ऑफिसर बनणं आहे की सकाळच्या 8 वाजेचा टाइम आहे, लगेच कुशना कुछ तो गडबड द्या. सकाळच्या 8 वाजेच्या वेळेस त्याची सावली कोणत्या दिशेला पडेल. मग सकाळच्या 8 वाजता सूर्य कुठे राहील, सूर्य राहील हा दया सूर्य होता, हा कोणत्या दिशेला होता, सूर्य पूर्वेला उगवला. म्हणजे 8 वाजेच्या वेळेस तो असा वरती राहील, म्हणजे सूर्य त्याच्या अंगावर पडेल आणि त्याची सावली त्याच्या मागे पडेल. म्हणजे तो जर पूर्वेकडे तू बाहे असा, म्हणजे सूर्य जर पूर्वेकडे तर त्याची सावली पश्चिमेला पडेल. लगेच दया म्हणेन हा मिल गया जवाब. त्या प्रकारे तुम्हाला सोडवणं पडेल. असं त्याचं काय होऊन जाईल, उत्तर येऊन जाईल. बाकी काहीच फरक पडणार नाही. साधारण लॉजिक लावणे डोकं सगळ्यांना वापरता येतं. एकदम तुम्ही हुशार लोक आहे. आपण प्रश्न सोडवू. सर्वात पहिला प्रश्न आला आपल्या स्क्रीनवर ₹1.25. ठीक आहे, पहा तुम्ही प्रश्न वाचत असाल, मी सोडवायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आता प्रश्नामध्ये काय म्हणलं गेलंय, पेन दिसत असेल माझ्या मते, राज आणि रॉय हे 2 कुरापत्या करणारे पोरं. कोण कोण आहे, राज आणि रॉय हे 2 लोक आहेत. या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केली. या दोघांनी काय केली, एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केली. पहा काय म्हणलं, ते प्रश्न बरोबर होता. राज आणि रॉय हे 2 लोक आहेत. या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केली. कुठून कुठे सुरू झाली, कुठून कुठे झाली की काय असं सांगितलं आपल्याला नाही, फक्त काय एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केली. आता आपले ज्ञान चक्षु खोला आणि त्याच्यामधून समजून घ्या की विरुद्ध दिशेने चालत गेले म्हणजे नेमके 2 प्रकार कोणते. आता पहिला प्रकार इथे देऊ शकतो की ते दोघी वेगवेगळ्या ठिकाणी उभे आणि दोघी एकमेकांकडे येत आहे, कारण त्यांची दिशा तर कशी एकमेकांच्या विरुद्ध होती, बरोबर आहे. किंवा जवळ जवळ उभे, चहा पाणी घेतली, हा भाऊ म्हणतो मी माझ्या लायब्ररीवर जातो, हा म्हणतो मी माझ्या लायब्ररीवर जातो. किंवा याचा यायला फोन गेला की चाल चहा प्यायला आपल्याला इथे नाही. म्हणजे दोन्हीची डायरेक्शन काय या दोघी कंडिशन मध्ये वेगवेगळी आहे. आणि प्रश्न कोणता म्हणतोय आपल्याला काही गॅरंटी का नाही, कारण त्याने फक्त आपल्याला काय दिलं की राज आणि रॉय या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केलेली. मग सगळ्यात पहिला राजभाऊ, कोणाचं, राजभाऊ. समजा हा राज, बरोबर, हा पण आपला राज, बरोबर. त्याच्यानंतर समजा हा रॉय आणि हा पण काय आपला रॉय.
बरोबर. मग या दोघांनी चालण्यास सुरुवात केली. मग राज 3 किलोमीटर चालला. समजा राज इकडे आला, 3 किलोमीटर चालला आणि रॉय 4 किलोमीटर चालला. रॉयला जास्त दूर लायब्ररी त्याच्यामुळे तो जास्त दूर आला. समजा इथे पण राज आपला 3 किलोमीटर चालला आणि रॉय हा 3 किलोमीटर चालला. ठीक आहे. त्यानंतर राज डावीकडे वळला. राज कुठे वळला? डावीकडे. समजा राज आता इकडे येत होता, मग तो डावीकडे वळला म्हणजे इथून तो वरती गेला. बरोबर आहे. म्हणजे राज कुठे वळला? मग डावीकडे वळला. मग डावीकडे वळल्यानंतर तो किती चालला? आणि 4 किलोमीटर चालला. किती चालला तो? 4 किलोमीटर. त्याला चहा आवडली नाही, मग तो दुसरीकडे चालला गेला. तो किती चालला वरती? मग 4 किलोमीटर चालला. तर रॉय डावीकडे वळला. तर रॉय कुठे वळला? परत रॉय सुद्धा कुठे वळला? आता राय कडून जातोय म्हणजे तो डावीकडे म्हणजे खाली वळला. बरोबर आहे. तो खाली वळला आणि तो किती किलोमीटर चालला? 3 किलोमीटर. आता हा पण इथं जर म्हणलं, आता इकडे गेला बाहेर तर हा खाली वळीन आणि हा वरती वळीन. एवढाच फरक पडणार, जास्त काही पडणार नाही. मग आता काय सांगितलंय की ते दोघेही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती अंतरावर आहे? दोघेही म्हणजे दोघे हा याच्या स्थानापासून किती अंतरावर आणि हा किती अंतरावर आला, दोघींचं वेगवेगळं सांगायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग पाहू. मी पहिल्यांदाच बोललो तुम्हाला, अशी डायरेक्शन दिली असल्याने जशी काय तयार होतं आपलं काटकोन त्रिकोण तयार होतो. तुम्हाला सांगितलंय डायरेक्टली डावीकडे आणि उजवीकडे वळला म्हणजे डायरेक्टली काय होतो? काटकोन तयार होतो. काटकोन तयार झाला म्हणजे इथं पायथागोरसचा सिद्धांत तुम्हाला वापरायचा आहे. ठीक आहे. मग हा 3 चालला, इथं 4 चालला. तुम्हाला सांगितलं ट्रिपलेट 3 आणि 4 अशी डायरेक्टली उत्तर किती? 5. किंवा तुम्हाला हे बी शिकवलं कर्ण वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर जो येतो कर्णचा वर्ग. बरोबर. 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16 बरोबर कर्णचा वर्ग. किती झाले? 25 बरोबर कर्णचा वर्ग. पण आपल्याला कर्णची किंमत पाहिजे म्हणजे याचा काय घेसान? वर्ग. मग किती आले? 5 बरोबर कर्ण. 5 बरोबर काय आला मग आपला? कर्ण आला. खूप सो तुम्हाला प्रश्न समजला असेल. व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचं की कंडिशन कोणती कोणती घडते काय नाही. फक्त आपल्याला डोकं लावणं की हे इथं घडू शकतं. नुसतं एकच नाही विरुद्ध दिशेने जातो मला त्यांना जवळून दूर जायचंय का नाही, दुरून पण जवळ येऊ शकतं आणि ते काही बी येऊ शकतं. तिच्यात बुद्धिमत्ता आहे. ते डोकं लावणे फक्त तुम्हाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्नात अविनाश भाऊचं पदार्पण झालंय आपल्याकडे. अविनाश भाऊंचं काय म्हणणं आहे ते आपण पाहू. ठीक आहे. अविनाश त्याच्या घरापासून 100 मीटर दक्षिणेला गेला. बर. नंतर उत्तरेकडे वळून मग कशालाच गेला खाली तू? ठीक आहे. शेवटी पूर्वेकडे वळून 30 मीटर अंतर जाऊन थांबला. तर अविनाश घरापासून कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आपल्या उपकारासाठी अविनाश हा घरातून बाहेर पडला होता. ठीक आहे. मग त्याच्यानंतर समजा अविनाश कुठे उभा आहे काय घेणं देणं आपल्याला काय आहे का? नाही. ठीक आहे. कुठेही त्याला उभा केला मी बोर्डावर, मला पण माहित नाही. मग तो दक्षिणेला गेला म्हणजे तो खाली आला. किती खाली आला तो? 100 मीटर खाली गेला. बरोबर. मग त्याच्यानंतर बिचारा रस्ता चुकला होता, लहान पोरगा असेल, मग त्याला कोणीतरी सांगितलं की भाऊ परत जाय तू मागे कारण तू जास्तच पुढे चालला. मग त्या दादाला समजल्यानंतर त्या दादाने काय केलं, तो परत 180 डिग्री रिटर्न फिरला. जवळपास तो परत आला. मग परत फिरल्यानंतर तो किती चालला? उत्तरेकडे म्हणजे तिथून मागे फिरला त्याला, परत फिरला उत्तरेकडे फिरला आणि किती चालला? मग तो 60 मीटर चालला. किती चालला तो? 60 मीटर. मला सांगा ही टोटल लाईन किती होती? 100. तुम्हाला सर परत 60 आला म्हणजे मेन ठिकाणापासून दादा किती अंतरावर आहे रे सर? 40. किती अंतरावर तो मेन ठिकाणापासून? 40. मग इडे आल्यानंतर त्यांनी कोण सांगितलं भाऊ या गल्लीत घुस म्हणजे तो काम तुला भेटून जाईल. मग त्याने काय केलं की पूर्वेकडे वळाला. आता इथं आलेला आहे तो तोंड तर त्याचं उत्तरेकडे. मग तोंड उत्तरेकडे त्याचं तर मग त्याची पूर्व बाजूला इकडे. पूर्व बाजू कोणती? त्याची राईट साईडची. मग तो पूर्वेला फाकला. त्याच्यानंतर तो किती चालला? मग 30 मीटर अंतर चालला. किती चालला तो? 30 मीटर अंतर चालला. आणि 30 चालल्यानंतर त्यांनी आपल्या भरोश्यावर सोडून दिलं की आता अविनाशने तुम्हाला घरी आणलंय. मग अविनाशला आपल्याला काय नाही घरी नेणं, तर मग शॉर्टकट नेऊ आपण आधीच काम चुकार कमी का? मग आपल्याला अविनाशला कसं नेणं घरी? शॉर्टकट. आणि घरी नेणं इथे डायरेक्ट किती कोण झाला? 90 अंशाचा कोण झाला. आणि तुम्हाला सांगायचं 3 4 दिसतं इथं काय असेल 5, यांना कॉमन काय 0 0 म्हणजे किती झालं? मग 50. बरोबर. नाही समजलं तर करत राहा कुरापत. आम्हाला काय घेणं? 30चा वर्ग अधिक 40चा वर्ग बरोबर कितीचा वर्ग? बरोबर. त्याच्यानंतर 30चा वर्ग येईल तुमचा 900 अधिक 40चा वर्ग येईल तुमचा 1600 बरोबर यांची बेरीज येईल 2500
आणि हेच वर्गमूळ येईल तुमचं 50. याचं वर्गमूळ किती येईल तुमचं 50. म्हणजे तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आला रे 50 मीटर. किती अंतरावर त्याच्या घरापासून तो आता कमीत कमी अंतर काढावं लागतं. तर त्याच्या घरापासून तो आता किती मीटर अंतरावर आहे तर सर 50 मीटर अंतरावर. पण कोणत्या दिशेला ते बी काढणं आपल्याला. मग दिशा आता तो या ठिकाणी थांबलाय त्याचं घर या ठिकाणी. मग आता तो या ठिकाणी जर घर मध्यबिंदू धरला बरोबर. आता हे माणसाचं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पण तो आता तिरपा गेलाय. तिरपा गेला म्हणलं लगेच नाही आठवलं तर वाघ इथे आलाच नाही. आ म्हणजे काय तर मग आग्नेय. मग तो किती 50 मीटर कोणत्या दिशेला आहे आग्नेय दिशेला आहे. किती 50 मीटर तो आग्नेय दिशेला आहे. मित्रांनो एकदम असा समजला असेल की तुम्ही जिंदगीत विसरणार नाही प्रश्न. ठीक आहे पुढचा प्रश्न. मनीष उगवतीच्या दिशेकडे पहा. उगवतीची दिशा म्हणजे कोणती दिशा झाली पूर्व दिशा. काय आलं मनीष उगवतीच्या दिशेकडे 12 अंतर चालून गेल्यावर किती 12 मीटर अंतर चालून गेल्यावर डावीकडे वळला. आता अजून तो वापर. आता काय करायचा प्रश्न तुम्हाला मी एकदा समजून दिले. आता डायरेक्टली प्रश्न सुरुवातीला कसा पेपरात आपण हळूहळू ते पद्धत वापरतो. मग प्रश्न वापरताना तुम्ही फुल स्टॉप पाय किंवा कॉमा पायचा पुढे लागलेला आहे. मग तोपर्यंत आपण आपलं काम चालू द्यायचं की मनीष उगवतीच्या दिशेने म्हणजे कोणत्या दिशेला मग सर पूर्वेला गेला. तो किती गेला 12 गेला बरोबर. 12 मीटर गेला. अंतर चालून गेल्यावर डावीकडे वळला. आता तो इकडे पूर्वीकडे आला आणि डावीकडे वळला म्हणजे नंतर पहा असा आला तर डावीकडे वळला म्हणजे वरती वळला. ठीक आहे. आता याच्यासाठी तुम्हाला ट्रिक एक सांगून देईल मी जर बसली विचारता. ठीक आहे. डावीकडे वळला तो आणि किती वळला डावीकडे तो 9 मीटर चालत गेला. किती चालत गेला तो 9 मीटर चालत गेल्यानंतर तो पुन्हा डावीकडे आता वरती जातो परत डावीकडे वळला. किती चालला मग डावीकडे तो आता 24. हे 12 आणि पुढचे 12 इथपर्यंत. हे ध्यानात त्याचं क्लू मागचे की मागचे पुरावे सोबत असल्याशिवाय आपल्याला मेन खुन्याची जबाबदारी आपलं मेन खुनी सापडतो का नाही. म्हणून मागचे पुरावे सोडून हे जर पुरावे तुम्ही सोडले तर पुढे जाऊन काही फायदाच नाही आपला. मग इथून तो परत 24 गेला. इथपर्यंत तो आला 12 आणि हे पुढचं अंतर आलं मग आपलं 12 बरोबर आहे. मग 24 मीटर अंतर चालल्यावर तो डावीकडे वळून 18 मीटर अंतर. आता इकडे गेल्यावर थांबला का तो नाही. त्याचा डावा हातच जास्त चालतो. मग डावीकडे किती चालला तो 18. आता ह्या 18 पैकी बी आता एक लाईन अशी ओढून घ्या आपण. मग मला सांगा ही 9 आणि खाली आली 9 बरोबर. लिंक करत चालायच्या गोष्टी आधीच वाचता 9 आणि 9 18 मीटर अंतर चालला व तिथं जाऊन थांबला. तर मूळ ठिकाणावरून तो सध्या किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मूळ दिशा त्याची इथं मूळ ठिकाण इथं होतं बरोबर. आता तो एवढा फिरून तिकडून गेला. गाडीत पेट्रोल शिल्लक होतं वाटतं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तो आता कुठून कुठे गेलाय. इथून दादा आपल्याला याचं कमीत कमी अंतर काढायचं. अंतर म्हणजे कमीत कमी कसं नाही तुम्हाला पण माहिती म्हणते. आता ते काही वेगळं सांगायचं काम आहे का नाही. कारण तुम्हाला माहिती. आता मला सांगा हे अंतर केवढं इंग्रजचं आधीच करून ठेवले सर आपण. ते लाईन आधीच लावून ठेवली 12. याची बी लाईन आधीच लावून ठेवली. याचं अंतर किती नाही सर 9. मग आपण लिहिलं तर सुरुवातीच्या पेजवर की 9 12 असं आलं तर कर्णाची लांबी येते 15 बरोबर आहे ना. एवढा टाइम तर आपल्याला वाचवणच आहे. किती येते कर्णाची लांबी मग सर 9 12 कर्णाची लांबी येते 15. किंवा कसं लक्षात ठेवायचं अजून कसं लक्षात ठेवा 3 त्रिक 9 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. उत्तर आलं 15. नाही समजलं असं तर 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग करत राहा. 9चा वर्ग 81 आणि 12चा वर्ग किती आला तुमचा 144. 15चा वर्ग तुमचा 225 येऊनच जाईल. याची माझी गॅरंटी नाही. आला तुम्हाला केस करून टाका. ठीक आहे. मग सोनू ए पासून बी पर्यंत पुढचा प्रश्न आला आपला. मग सोनू भाऊचा प्रश्न आला. ठीक आहे. सोनू ए पासून बी पर्यंतचे म्हणजे पूर्व ते पश्चिम. उपकार केला मला सांगून कारण खूप गरजेचं होतं. नाही सांगला असतं उत्तर आलं नसतं. म्हणजे सोनू ए पासून ते बी पर्यंत आणि दिशा कशी पूर्व ते पश्चिम म्हणजे ए असं जाणार ना. ए इकडून ते बी. कारण पूर्वकडून तो कुठे जातोय पश्चिमेकडे. पूर्व ते पश्चिम 12 किलोमीटर अंतर पार करून किती अंतर पार केलंय 12 किलोमीटर ए पासून बी पर्यंत करून ती उजव्या बाजूला वळते. म्हणजे ए पासून बी पर्यंत जे 12 किलोमीटरचे अंतर ते चालले गेलेली आणि त्याच्यानंतर ती उजव्या बाजूला वळते. आता इथून ती उजव्या बाजूला वळली. वळल्यानंतर पुढचा आदेश भेटला की बाबा तू 8 किलोमीटर अंतर जाऊन आता इथून परत किती चालते ती 8 किलोमीटर अंतर जाऊन सी पॉइंटला पोहोचली. आता कोणत्या गावात आली ती सी या गावात आली. तेथून ती उजवीकडे वळून आता तिथून परत उजवीकडे वळून ती 6 किलोमीटर चालते.
आता हे 12 होतं, 6 त्याच्या अर्ध्यातच एवढं डोकं ठेवायचं नाही तर आपला 6 इकडे चाला जाईल, हा 6 इथे गेल्यानंतर हा 12 त्याला तुमचं उत्तर यायला संध्याकाळ बी कमी पडून जाईल. ठीक आहे, म्हणून तो सी वर थांबला. मग सी पॉइंट वर थांबल्यानंतर आता हे 12, आता सी वरून किती चालला तो परत 6 किलोमीटर इथे चालली ती मरी माय. ठीक आहे, त्याच्यानंतर डी पॉइंटला पोहोचते. म्हणजे आता कोणत्या पॉइंटला आहे, डी पॉइंटला पोहोचते. तर ती मुख्य स्थानापासून किती अंतरावर आहे. ठीक आहे, काय विचार तुम्हाला, मुख्य स्थानावरून किती अंतरावर आहे. मला सांगा, आता हे 12 आहे, हे 6 इथपर्यंत, इथे एक रेषा मारली मी अशी, हे अंतर किती रे 6, तर हे पण किती, तुम्ही म्हणा सर 6 येईल ना, असं कसं होईल, एवढं तर आम्ही हुशार झालेच. आता हे 6 येईल आणि हे किती रे, मग हे तुम्ही सर 8 येईल. मग आपल्याकडनं काय, हे मुख्य स्थान होतं तिचं ए, आणि ए पासून तिने कुरापात्या करत डी पर्यंत ती गेली होती. पण आपल्याला याचं आता, बहीण तू एवढी फिरून गेली, आता मी तुला घरी आणताना असं आणू. ठीक आहे, कारण आम्ही काय केलंय, ठिकाण घेऊन ठेवलाय तुला घरी आणायचा. ठीक आहे, मग हे अंतर किती आपल्याला काढायचंय, पहा बरं, 3 दुने 6, 4 दुने 8, उत्तर किती, मग 5 दुने 10, उत्तर काय आपलं 10 किलोमीटर अंतर. पहा इथं तुमचं याचं काम वाचलं मेन, ते मेन पुरं करता काय नाही, 6चा वर्ग 36 अधिक 8चा वर्ग 64 यांची बेरीज झाली 100. 100 कशाचा वर्गमूळ येतं 10चं, सर काढलं मी ना, कशाला काढलं एवढं मोठं येतच ना. 3 दुने 6, 4 दुने 8 आणि 5 दुने 10, किंवा पाठच करून ठेवा ना, 6 8 आले की 10, 9 12 आले की 15, त्याच्यानंतर 12 15 आले की 20, 12 16 आले की 20, जास्त काहीच नाही. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिणेस चालत सुरू करतो. पाहू बरं, आता याच्यासाठी एक ट्रिक वापरून पाहू आपण, जर जमलं तर बरं, नाही जमलं तर आलंय, काही प्रश्न नाही. एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिणेस चालण्यास सुरुवात करतो. कुठे चालतोय तो, दक्षिणेस. आपण साध्या पद्धतीने पाहू हा प्रश्न. एक माणूस त्याच्या घरापासून, घरात होता, त्याच्या पुढे तो घरी, विचारा घरी कुठे वेळ असतो, आपल्याला काही घेणं नाही, दक्षिणेस चालण्यास सुरुवात करतो. कुठे चालतो दादा, दक्षिणेस चालण्यास सुरुवात करतो. 6 किलोमीटर चालल्यानंतर तो, म्हणजे दक्षिणेस किती चाललाय तो, 6 किलोमीटर चालल्यानंतर तो आपल्या डावीकडे वळतो. डावीकडे, आता दक्षिणेस गेला, डावीकडे म्हणजे कुठे, मग इकडे, हे इकडे डावीकडे वळतो. डावीकडे वळतो व किती चालतोय, मग तो 3 किलोमीटर चालतो. डावीकडे वळतो व तो 5 किलोमीटर, सॉरी किती किलोमीटर चालतोय तो, डावीकडे वळतो व तो चालतो 5 किलोमीटर चालतो. त्यानंतर तो परत काय करतो, डावीकडे वळतो. डावीकडे म्हणजे असा गेला की तो असा वळतो, बरोबर, मग डावीकडे वळतो परत, मग डावीकडे वळतो, किती चालतो तो, 3 किलोमीटर चालतो. किती चालतो तो, 3 किलोमीटर चालतो. त्यानंतर तो आपल्या डावीकडे वळून मग परत इथून काय करतो, तो इथं जाऊन आता परत आपल्या डावीकडे वळून 9 किलोमीटर चालतो. म्हणजे इकडे असं हे झाले त्याचे 5 किलोमीटर, सर इथं दिलंय 5 किलोमीटर, पुढे किती जाईल माझून तो 4 किलोमीटर, म्हणजे किती चालला होता, 4 किलोमीटर तो चालला. किती चालला होता, 4 किलोमीटर चालला. तर तो आता त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे, तर तो आता त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. मला सांगा, हे तर एकूण 6, म्हणजे इथे 3 आणि इथं वर 3, कारण हे 3 आहे, 3 आणि गॅप टाकलाय, बरोबर, हे आलं 4, मग 3 4 आणि हे रेषा येईल, हे किती, मग तुम्हाला सर 5 असेल, किती ते 5. पण पेपरात तुम्ही एवढं बेसिक करू नका असं तरी मला वाटतं. त्यासाठी काय करायची, आपण एक छोटीशी ट्रिक आहे, सगळ्या गावाला माहिती असते, मला काही माहिती नाही, तुम्हाला माहिती की नाही, पण माझं सांगणं काम आहे, आपण ते सांगू. ठीक आहे, फक्त काय करायचं, एक आपण इंग्रजीमध्ये लिहितो किंवा मराठीत लिहायचं, फक्त क्रम कसा लावायचा पहा, NESW, म्हणजेच काय की उत्तर, नॉर्थ म्हणजे काय उत्तर, त्याच्यानंतर ईस्ट म्हणजे काय पूर्व, त्याच्यानंतर काय साऊथ म्हणजे काय दक्षिण, बरोबर, आणि त्याच्यानंतर डब्ल्यू म्हणजे काय वेस्ट, म्हणजे काय पश्चिम, काय पश्चिम. एवढं आपल्याला दिशा माहिती पाहिजे, फक्त कशी लावायची, उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम, म्हणजे असं असं, म्हणजे याला असं आणि याला असं, म्हणजे असं फिरवायचं या गोल, म्हणजे उत्तर पासून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, बस एवढंच. आता हा क्रम कसा लावला आपण मी सांगतो, पहा, उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम. मला सांगा, उत्तरेपासून जर तो पूर्वेला फिरतो, कुठे फिरतो, उत्तरेपासून तो उजव्या बाजूला जर फिरतोय, कुठे फिरतोय, मग तो पूर्वेला फिरतोय ना. पूर्वपासून जर तो उजव्या बाजूला फिरतोय, तर कुठे फिरतोय, मग तो दक्षिणेला, म्हणजे पहा इथून हा पूर्व आला असा, म्हणजे असं जर फिरतोय हा, म्हणजे कुठे फिरतोय, हा दक्षिणेला फिरतोय, बरोबर. मी इथून परत असं फिरतोय उजव्या बाजूला, कुठे फिरतोय पश्चिमेला, पहा इथून उजव्या बाजूला पश्चिमेला, आणि याच्या दक्षिणेच्या उजव्या बाजूला कोण कोण आहे, पश्चिमच आहे, आणि इथून पूर्व्या बाजूला गेलो म्हणजे कोणावर फिरतो, परत उत्तरेला, मग उत्तर आपलं सुरुवातीला. मग असं जर म्हटलं सर डाव्या बाजूला,
डाव्या बाजूला जर पश्चिम ऊन असेल तर इकडे जाईल, इकडून इकडे आणि इकडून इकडे. मग तुम्ही सर उत्तरेपासून डाव्या बाजूला कुठे जाईल, तर उत्तरेपासून डाव्या बाजूला जाईल तो परत इडून फिरून तो आधी. बरोबर. हे एक सर्कल आहे, त्या सर्कलला काय केलं आपण फक्त एका आडव्या रेषेमध्ये लिहिलंय, बाकी काहीच त्याच्यामध्ये वेगळं करलेलं नाही. मग सुरुवातीला काय पाहणं आपल्याला की तो आता कुठे गेला. मग त्याचं काय म्हणणं आहे की हा माणूस होता, तो माणूस एका माणूस त्याच्या घरापासून दक्षिणेस चालण्यास सुरुवात करतो. कुठे चालतो तो दक्षिणेस. मग दक्षिणेस किती चालला तो 6 चालला. दक्षिणेस चालला तो 6. त्यानंतर तो आपल्या डावीकडे वळतो. डावीकडे आता दक्षिणेस मी जर उभा आहे, समजा तुम्हाला दिसत असेल दक्षिणेस जर मी तो उभा आहे, तर कोणत्या बाजूला वळतोय तो, डावी बाजूला. डावी बाजूला कोणी दक्षिणच्या पूर्व. आणि किती चालतो तो 5 किलोमीटर. इथं किती चालतोय 5. डाव्या बाजूला किती चालला तो 5 म्हणजे पूर्वेला. त्यानंतर डावीकडे वळतो परत इथं. आता इथून परत डावीकडे जातोय म्हणजे कुठे जातोय तो उत्तरेकडे. किती चालतोय परत 3 चालतोय. डावीकडे जाऊन तो किती चालतो परत 3. आणि त्यानंतर तो आपल्या परत डावीकडे डावी बाजूला चालतोय परत गड्याचे. मग डावी बाजूला वळून तो किती चालतो परत नवीन. आता उत्तरेच्या डावीला गेलं जसं की उत्तर, आणि इथं काय आहे पश्चिम, त्याच्यानंतर इथं आहे पूर्व आणि इथं दक्षिण. उत्तरच्या डावीकडे गेले कुठे जाता तुम्ही दक्षिणेला, म्हणजे उत्तरच्या डावीकडे कुठे येतात तुम्ही परत पश्चिमेला म्हणजे. आणि डावीकडे किती चालतं परत तो 9 चालतोय. तो भाऊ काय चालतोय परत 9 चालतोय. मग एवढं तर काढलं सर आम्ही. याच्या पुढे आम्हाला काही जमत नाही. मग याच्या पुढे तुम्हाला जमत नाही पण मला जमतं. मग मला जमतं म्हणून मी काय करीन तुम्हाला सांगेन. ठीक आहे. मग मी काय करीन फक्त समोरासमोरच्यांच्या जोड्या, समोरासमोरच्यांच्या जोड्या म्हणजे उत्तर आणि दक्षिणची जोडी. काय केलं मी फक्त उत्तर आणि दक्षिणची जोडी आणि पूर्व आणि पश्चिमची जोडी. सक्के भाऊ पक्के वैरी. बरोबर. म्हणजे पूर्व इथं दक्षिण, उत्तर खाली दक्षिण, इथं पूर्व इडीन पश्चिम, यांच्या दोघींची काय केली जोडी. आणि यांच्या आकड्यांचा फक्त काय काढला आपण फरक काढला. 3 आणि 6 यांचा फरक किती आहे 3. किती आला हा 3. आणि पूर्व आणि पश्चिमचा काय काढला फरक. मग 5 आणि 9, 5 आणि 9 फरक. आणि वजाबाकीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. वजाबाकीमध्ये धन ऋण येतं. फरक म्हणजे काय त्यांच्यामध्ये किती अंकांची असं आहे फरक. फरक म्हणजे फरक. तो फरक हा कधी आपण मोड म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये मोड. म्हणजे फरक हा कधीच ऋण नसतो, तो कायम काय असतो धनच राहतो. एवढं मला सांगायचं. यांचा फरक आला 4. मग समजून घ्या इथं की पायथागोरसच्या भाऊने म्हणलं की 3 आणि 4 तर पायथागोरसच्या भाऊच्या नुसार काय ही पहिली बाजू येईल आणि ही दुसरी बाजू येईल आणि याचा आपल्याला काय करणार करणं. तुम्हाला सांगितलं मी 3 आणि 4 आले म्हणजे उत्तर काय येऊन जाईल आपलं डायरेक्टली 5. किती येऊन जाईल उत्तर डायरेक्टली 5. आणि कुठेतरी ही ट्रिक तुम्ही प्रत्येक प्रश्नामध्ये वापरू शकता. पाहू पुढच्या प्रश्नामध्ये आपण ही ट्रिक तर वापरता आली तर. आराध्य आपल्या घरापासून पूर्वेकडे 20 किलोमीटर चालत गेला. नंतर डावीकडे वळून तो लिहून घेऊ आपण. काय सांगितलं अनुक्रम उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. नैविला क्षेत्राला क्रम उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम यालाच फक्त उभा करून लिहायचं आहे. हा नैविला क्षेत्रात काही टेन्शन घ्यायचं नाही एवढं. तुम्हाला सांगून दिलं मी कसा क्रमाला काय नाही म्हणून. ठीक आहे. उत्तर, पूर्व, दक्षिण. आता पहा आपल्या घरापासून पूर्वेकडे 20 किमी गेला. पूर्वेकडे किती गेला तो 20 किमी गेला. नंतर उजवीकडे वळून, उजवीकडे म्हणजे कुठे दक्षिणेकडे 9 किलोमीटर चालला. उजवीकडे म्हणजे दक्षिणेकडे 9 किलोमीटर चालला. पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे परत पश्चिमेकडे चालला. किती चालला तो 8 किलोमीटर चालला. तर तो घरापासून किती अंतरावर असेल. मग उत्तरेकडे गेला का तो नाही. उत्तरला राग आला आणि त्याने स्वतःजवळ काय ठेवला मग 0 ठेवला. परत जोडी बनवा. किती आली जोडी वजाबाकी 9 कारण फरक किती झाला त्यांचा 9चा. 20 आणि 8चा फरक किती झाला तुम्ही म्हणाल सर 12चा. 12 दोन दिशा बनल्या, एक 9 एक 12. आणि तुम्हाला सांगलं 9 आणि 12चा असेल तर 3 त्रिक 9 4 चोक 3 त्रिक 9 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. किती आलं उत्तर मग आपलं 15 किलोमीटर. बेसिक न जायची गरज आहे घ्यायला काही नाही. किती आलं आपलं उत्तर मग 15 किलोमीटर. ठीक आहे. पण माझी इच्छा आहे की तुम्हाला बेसिक समजावा म्हणून मोठा प्रश्न आहे. आपण याच्यात बेसिक पाहू. तर बेसिक सुमित 20 मीटर पूर्वेकडे जातो. सुमित समजा इथं 20 मीटर पूर्वेकडे जातो. 20 मीटर पूर्वेकडे जातो. नंतर तो उजवीकडे वळतो. उजवीकडे म्हणजे पूर्वेकडे गेल्यानंतर उजवीकडे काय त्याच्या उत्तर. मग उत्तरेकडे उजवीकडे वळून तो किंवा आता असा प्रश्न मला बेसिक न सोडवायचा आहे म्हणजे काय येईल तो उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण, पश्चिम. बरोबर. आता उजवीकडे वळला म्हणजे आता कुठे गेला तो पूर्वेकडे जातोय म्हणजे आता पूर्वेकडे इथं चालतोय. इकडून कुठे वळतोय तो आता वळून उजवीकडे वळून 10 किलोमीटर चालतो. तर पूर्वेकडे गेलाय उजवीकडे वळलाय. उजवीकडे वळलाय म्हणजे कुठे गेलाय तो आता इकडे पुढे. इकडे गेलाय म्हणजे कुठे येतो खाली. बरोबर. उजवीकडे वळला इकडे चालला तर खाली. किती आला तो 10 मीटर चालतो. किती झाला तो 10 मीटर चालतो.
नंतर पुन्हा तो उजवीकडे वळतो, नंतर पुन्हा काय करतो, आता खाली आला असा, नंतर पुन्हा तो उजवीकडे म्हणजे कुठे येईल दादा, याच्या उजवीकडे किती आला इथं पश्चिम, म्हणजे पश्चिमेकडे वळतो आणि पश्चिमेकडे वळून तो किती चालतो परत, मग 9 मीटर चालतो. किती चालतो तो परत तिकडे, मग 9 मीटर चालतो. हे 20, आता हे जर तो 9 चाललाय, लक्षात घेऊन घ्या, हे 20 ला नका, 9 हे 20 तीड दरम्यान रेट टाकली अशी तर मला सांगा हे किती उरलं आता 11 आणि हे किती झालं तुमचं 9, बरोबर. हे 9 येतं. तो पुन्हा उजवीकडे वळतो, म्हणजे परत तू कुठे वळतो आता उजवीकडे, म्हणजे याच्या उत्तरेकडे जाईल तो परत उजवीकडे वळतो. तो पुन्हा उजवीकडे वळतो आणि 5 मीटर चालतो, म्हणजे 5 चालतो, एवढं चालतो तो, म्हणजे वरती किती राहिला, हे 5 आणि एक चालला की तो 5. यानंतर तो डावीकडे वळतो, आता डावीकडे वळणंच पडेल, परत उजवीकडे गेला परत खोका बनवून जाईल आपला, मग डावीकडे वळतो आणि 12 मीटर चालतो. मग डावीकडे वळला आणि किती चालला तो आता, हा 12, पहा हे 11 आणि एक पुढे किती झाले, हे 12 मीटर चालतो. शेवटी तो उजवीकडे वळतो. आता इथून बी शेवटी काय झालंय, तो उजवीकडे वळतो, उजवीकडे वळतो आणि 6 मीटर चालतो. पहा आता याचं अंतर पहा किती उरलं तर 5, म्हणजे 5 हे चालेल तो आणि वरती एक 6, बरोबर. हे किती झाला तो 6. इथं जर पाहायचं म्हणलं तर किती रे, हे 1 आणि हे पण किती तुमचं जवळपास 5, हे 5 ते वरचं किती तुमचं 1, बरोबर आहे ना. एवढं आपल्याला मेजरमेंट जमलं पाहिजे. चालतो. यानंतर तो डावीकडे वळतो आणि 12 किलोमीटर चालतो, 6 मीटर चालतो. त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे व किती दूर अंतरावर आहे. पहिली गोष्ट तर इथं 1 आला, बरोबर, याचं अंतर आलं 1, याचं बी आलं 1, एवढं त्याचं अंतर आहे. मग इथं तुम्हाला माहिती 1 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग बरोबर कर्णचा वर्ग, 1 चा वर्ग आणि 1 चा वर्ग 1 अधिक 1 बरोबर 2 आणि 2चं काय घेणं आपल्याला वर्गमूळ, कारण काय बरोबर कर्णचा काय वर्ग आणि याचं काय घेणं वर्गमूळ, म्हणजे काय उत्तर तुमचं वर्गमुळात 2, वर्गमुळात 2. इथं बी वर्गमुळात 2 आहे, वर्गमुळात 2. कारण काय आपल्याला अजून दिशा, मग दिशा कशी काढायची, आता मूळ स्थान तर हे होतं, दिशा तर त्याची इकडे, बरोबर, दिशा तर त्याची इकडे, पण दिशा तर आपल्याला मूळ स्थानावरून त्याची काय करायची, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे व मूळ स्थानापासून तो किती दूर आहे. पण तो आता इकडे आपल्याला उपदिशा दिलाय का, नाही, तसा तर तो कोणत्या दिशेला आहे, वायव्य दिशेला आहे, पण आपण त्याला काय करू तो त्याच्या उत्तरेस आहे, उत्तरेस आहे, सॉरी, कोणत्या दिशेचं, त्याच्या उत्तरेस आहे. ठीक आहे, प्रश्न समजले असेल, लेंदी प्रश्न असतात असे, यांना थोडं मनावर घ्यायचं नाही जास्त, कारण यांना पहिल्या अटेम्प्ट मध्ये सोडवण्याचे प्रश्न नसतात. सुरुवातीला या टाईपच्या प्रश्नांना जास्त वेळ द्यायचा नाही. जर जास्त खुमखुमी असेल तर करू शकता, माझी काहीच अडचण नाही मित्रांनो. राहुल घरातून बाहेर पडला आणि पश्चिमेकडे 25 किलोमीटर चालत गेला. घ्यायचा गेला बेसिक न का शॉर्टकट न घ्यायचा, पाहू शॉर्टकट न घेऊ. ठीक आहे, नॉर्थ, ठीक आहे, काही नाही, उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम, बरोबर, उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम. राहुल घरातून बाहेर पडला आणि पश्चिमेकडे 25 किलोमीटर चालत गेला. राहुल घरातून बाहेर पडला आणि पश्चिमेकडे 25 किलोमीटर चालत गेला. नंतर उजवीकडे म्हणजे उत्तरेकडे वळून तो 5 किलोमीटर गेला. नंतर परत उजवीकडे वळून 13 किलोमीटर गेला. नंतर तो पुन्हा उजवीकडे वळून 10 किलोमीटर गेला व थांबला. तर तो घरापासून सध्या किती अंतरावर आहे आम्हाला काही घेणं देणं नाही आहे, आम्ही फक्त यांचा फरक काढू. यांचा फरक काढला, यांचा फरक आला आमचा 5, यांचा फरक आला आमचा 12 आणि 5 आणि 12 फरक आल्यानंतर यांचं ट्रिपलेट काय बनलं होतं, 5, 12 आणि 13. काय बनलं होतं यांचं ट्रिपलेट, 5, 12 आणि 13. 5चा वर्ग होता 25, 12चा वर्ग होता 144 आणि यांची बेरीज केली तर काय आली 9, 6 आणि 1 आणि 169. हे कशाचं वर्गमूळ आहे, तर कशाचं वर्गमूळ आहे, मग 13चं वर्गमूळ आहे. कशाचं वर्गमूळ आहे, 13चं वर्गमूळ आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं असेल. खूप छोटासा प्रश्न आहे, एकदम लहानसा प्रश्न आहे, सर्वांनी समजून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न काही नाही, शेवटचे 2-3 प्रश्न बाकी आहे, जास्त काही नाही. आता आपल्याकडे डिग्री मधले प्रश्न आले, एकदम सोपे. आता काही स्थान नाही घ्यायचं आहे, एकदम लहान पोरासारखे प्रश्न. ठीक आहे, आता याच्यात काय करायचं, एक व्यक्ती पश्चिमेला तोंड करून उभा आहे. बेसिक न घेऊ आपण आधी, याला बेसिक न घेऊ. पश्चिमेला तोंड करून उभा आहे. तो प्रथम घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंश कोनात फिरतो. तुम्हाला सांगितलं मुख्य दिशांमध्ये कितीचा कोन असतो, 90 आणि उपदिशांमध्ये असतो 45चा. आता एक व्यक्ती पश्चिमेला तोंड करून उभी आहे. पश्चिमेला प्रथम घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंश कोनात जाते, म्हणजे कुठे आली ती आता, तुम्ही म्हणा सर पश्चिमेला, सॉरी हा, कुठे पश्चिमेला उभे, कुठे आली त्या गोष्टी, आता पश्चिमेपासून तर उत्तरेकडे आली सर. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाचा काटा असाच फिरतो 12 कडून 1 कडे, 1 कडून 3 कडे, बरोबर, काट्याच्या दिशेने 90 अंशात वळतो. नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135 कोनात वळतो. मग 135 म्हणजे काय, 90 अधिक 45 म्हणजे 135 कुठे आला होता, नैऋत्य. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेला आहे, मग ते नैऋत्य, बरोबर. पण आता हे झालं ओल्ड मेथड.
आपल्याला नवी माहिती, तर नवी सगळ्यांनाच माहिती काही नवीन त्यांनी हा. मग घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे काय प्लस 90 आहे. कुठे तो ती दिशा तुम्हाला मेन लक्षात ठेवायची हा. तो आहे कुठे आता पश्चिमेला. कुठे तो पश्चिम, तोंड कुठे त्याचा पश्चिमेला. पहिल्यांदा प्लस 90 आणि नंतर मग काय मायनस 135. मग यांचा फरक किती काढता तुम्ही, फरक किती आला यांचा 45. पण उत्तर काय आलं ऋण धनचं ऋण. ऋण 45 म्हणजे काय त्याचा मेन दिशेपासून, तर ऋण म्हणजे काय घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे खाली, घड्याळाच्या विरुद्ध दिशे म्हणजे खाली किती अंश 45 अंश. तुम्हाला सांगितलं की एक मुख्य दिशा आणि उपदिशामध्ये कितीचा फरक आहे 45. इथं काय आली मग नैऋत्य दिशा. ठीक आहे, या पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सोडवायचे. विराट पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे, विराट पश्चिमेकडेच पाहतोय. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंश वळला प्लस 45 आणि पुन्हा त्याच दिशेने परत याच दिशेने म्हणजे प्लस 180. नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वजा 270. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे मला सांगा. 180 35 तुम्ही म्हणता, 180 50 तुम्ही म्हणता की 225 अधिक आणि वजा 270. उत्तर काय आलं दादा. मग 270 मधून 225 गेले एवढं तुला माहिती पाहिजे. किती उरतील मग सर 45. किती उरतील मग 45. मग 45 जर उरले, पण 45 कसे आले तुझे ऋण आले. कसे आले ऋण. तू तोंड कुकडे होता आधी पश्चिमेला, पश्चिमेकडे तोंड होतं आणि ऋण 45 म्हणजे काय खाली 45 आणि उपदिशा म्हणजे उत्तर काय आलं परत तुझ्या नैऋत्य. कारण पश्चिमेच्या इथे खाली कोणती ऋण मला म्हणल्यावर सर तुम्ही म्हणणार ती नैऋत्य. कोणती आहे नैऋत्य. ठीक आहे, पुढचा प्रश्न सोपे रे. पूर्वेकडे तोंड करून उभा आहे राहिलेला एक व्यक्ती कुठे पाहतो आता पूर्वेकडे पाहतो. घड्याळाच्या काट्याच्या दिशेत 45 अंश कोणात प्लस 45. नंतर 270 घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय वजा 270. वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे. काही नाही, सोपं आहे ना रे. 45 मधून 270 मधून 45 वजा करा, 40 गेले किती उरले 230. ज्यातून वजा केले किती उरले 225. किती आहे 225. पण कसे ऋण 225. सर मग आता पूर्वेकडून ऋण 225 कसे ऋण 225 ते तोडायचं ते सांगतो तुम्हाला. इथं लगेच 225 होत नाही. ऋण 225 कसं तोडायचं 180 अधिक 45. काय तोडायचं त्याला 180 अधिक 45. मग 180 डायरेक्टली कोणती समान बाजू. इथं जर पूर्व येते इथे काय नाही डायरेक्टली पश्चिम आणि इथून खाली अजून किती आलं ते 45 म्हणजे किती आलं परत तुमची नैऋत्य. सगळे प्रश्न नैऋत्यचे काय काय उत्तर नैऋत्य. अरे 225 तुम्ही करत असाल डिग्री सर ते कंपास घेतो मी. इथून 90 इथून 90 आणि इथून 45 काही गरज नाही. 180 तोड डायरेक्ट इथून इकडे कूद इथून खाली आहे तो उत्तर आलं. पैसा कदम. ठीक आहे, एक व्यक्ती आग्नेय दिशेकडे तोंड करून उभा आहे. एक व्यक्ती आग्नेय दिशेकडे तोंड करून उभा आहे. आग्नेय दिशा म्हणजे तुम्हाला माहिती वाघ इथे आलाच नाही म्हणजे आग्नेय दिशा कुठे आली ती इथे आली. बरोबर, कन्फ्युजन होतो मित्रांनो तुमचं पाठ करून घ्या. आग्नेय दिशेकडे तोंड करून उभा आहे. जर तो सर्वप्रथम त्याच्या उजवीकडे म्हणजे कुठे काट्याच्या दिशेने उजवीकडे म्हणजे प्लस 204. नंतर डावीकडे म्हणजे उलट्या दिशेने वजा 312. नंतर उजवीकडे प्लस 76. नंतर डावीकडे मायनस 58. आता यांची दोघींची बेरीज करा, यांची दोघींची बेरीज करा, त्याची दोघींची काय करा मग वजाबाकी करा. मग 204 अधिक 76 किती येतील रे 6 4 0 8 1 किती झाले 280. आणि हे किती झाले मग 312 आणि 58. सर किती झाले 370. किती झाले 370. मग 370 वजा 280 किती आलं उत्तर तुमचं. तुम्हाला 0 17तून 8 गेले किती उरले 9. 2तून 2 गेले 0 म्हणजे 90. पण हे 90 प्लस आलं का मायनस रे. कसं आलं तुमचं मायनस 90. म्हणजेच काय आग्नेयकडून इथून आग्नेयकडून तुम्हाला मायनस 90 म्हणजे इथं वायव्यला जायचं. कुठे जायचं तुम्हाला आता वायव्यला. उत्तर काय झालं मग आपलं वायव्य दिशा. काय झालं आपलं उत्तर वायव्य दिशा. पुढचा प्रश्न. एक व्यक्ती उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. पुढे पाहतो व्यक्ती तो उत्तरेला. प्रथम तो उजवीकडे 47 म्हणजे उजवीकडे म्हणजे प्लस 47 कोणात वळतो. नंतर तो डावीकडे म्हणजे वजा 128 वळतो. नंतर उजवीकडे म्हणजे प्लस 33 वळतो व पुन्हा उजवीकडे वळतो वजा एकच आहे. हा उजवीकडे किती आहे 138 वळतो. तर सध्या तो त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे बेरीज करून घ्या. 7 आणि 3 10 10 8 18 8 हातच्याला 1 4 आणि 3 7 7 आणि 3 10 आणि 1 11 1 हातच्याला 1 झाले 218 वजा किती करायचे 128.
8 गेले 0, 11 गेले 9, 1 गेला 0, म्हणजे किती आलं 90. पण आता हे प्लस 90 आले. 90 कसे आले आपले प्लस. हे जर तुम्हाला समजत नाही कसं आलं तर ऋण नियम समजून घ्या जाताना काही घेत नाही. ऋण नियम जर माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा की सर आम्हाला ऋण नियम असे शिकवा की आम्ही आयुष्यात विसरणार नाही, असे शिकवून देईन की मरल्यावर विसरणार नाही. ठीक आहे पा मग प्लस 90. मग प्लस 90 आता जो होता कोणत्या दिशेने उत्तर येले, उत्तरेकडून प्लस 90 किती आलं तुझी पूर्व दिशा. कोणती आली पूर्व दिशा. ठीक आहे उत्तर आलं. ठीक आहे खेळ खतम पैसा हजम. ठीक आहे एक व्यक्ती पश्चिमेला तोंड करून उभा आहे. कोणत्या दिशेला आहे पश्चिमेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 कोनात म्हणजे -90 आणि नंतर 130 कोनात परत घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे -130. शेवटी 265 घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला तर त्याच्या व्यक्तीच्या तोंडाला कोणत्या दिशेला आहे. मग 90 आणि 130 70, 70 आणि 20 220. सर 220 झाले आणि 265. मग 265 हे धन आणि ऋण 220 किती आलं उत्तर सर 45 आलं. पण 45 कसं आलं तुझं धन उत्तर आलं. 45 कसं आलं तुझं धन. म्हणजेच काय आता कुठे होता पहिली गोष्ट 5 कुठे होता तो पश्चिमेला. सॉरी पश्चिम आपल्या इकडे कोण जात ते पश्चिमेला बघत होता. मग पश्चिमेपासून आता धन 45 म्हणजे कुठे आला तो आता वायव्यला. कुठे आला वायव्य. ठीक आहे उत्तर आलंय तुमचं मित्रांनो वायव्यला तो. ठीक आहे हा प्रश्न मित्रांनो तुम्ही सर्वांनी सोडवा आणि कमेंट मध्ये याचं उत्तर सांगा जेणेकरून समजेल की मला शिकवता येतं आणि कसं शिकवता येतं. थोडंफार कमेंट मध्ये सांगा बरं वाटतं जीवाला दुसरं काही नाही. ठीक आहे मित्रांनो नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला सर्वांसाठी आपण फ्री स्टॅटिक जीकेच्या नोट्स बनवल्या आणि ते नोट्स आपल्या ऍप्लिकेशन SP करिअर पॉइंट कुठे द्या SP करिअर मला बरोबर द्या करिअर ER पॉइंट या ऍप मध्ये SP करिअर पॉइंट या ऍप मध्ये ईबुक नावाचं शिक्षण आहे. त्या ठिकाणी शोधा. एका दादा म्हणे तिथं नाही खोटं बोलताय भाऊ माझ्या बापाचे संस्कार नाही असे खोटं बोलायचं नाही तर त्याच नसतं मला खोटं बोलू काही फायदा नाही. व्हायरल व्हायसाठी मी रिकामे धंदे करणार असेल तर लय कशी डायलॉग मारले. ठीक आहे तर हे आपलं ऍप्लिकेशन त्याच्यात ईबुक मध्ये स्ट्रॅटेजी नावाची PDF तू घेऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो धन्यवाद.